नमस्कार मित्रांनो, मी अभि कट्टीकर। तर मी चाललोय गणेशवाडीला खिलार प्रदर्शन बघण्यासाठी। तर मे महिन्यातील दिवस उन्हाचा दणका तर खूप होता। तसंच आम्ही गणेशवाडी रोडला जिकडं बघल तिकडे हिरवगार खूप भारी वाटलं, कारण भाग नदीकाठचा असल्यामुळे जिकडे बघल तिकडे हिरवगार होतं। तर फायनली मी गणेशवाडीमध्ये पोहोचलो, प्रदर्शनच्या ठिकाणी बरोबर आलो। तर चला आता आपण प्रदर्शन बघूया। तिथं काय बघेल तिकडं धुळा उडालता, कमिटी तर जबरदस्त होती, मायकिंग तर एक नंबर करालती। पहिल्यांदा खिलार बघून यावं म्हणलं आणि चाललो खिलार बघण्यासाठी। खिल्लार काय एकापेक्षा एक होती। तर खरंच भावांनो, गणेशवाडी गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। का तर गाव लहान आहे पण गावची कीर्ती खरंच खूप महान आहे। गावात असं सगळ्यांपेक्षा वेगळं कायम काय ना काय तर असते। तसंच गणेशवाडी गावातील खिलार प्रेमींचं व कमिटीचं खूप खूप आभार, कारण त्यांनी कोणावरही न अन्याय होऊ देता सर्वांचा निकाल व्यवस्थितरित्या लावला व तसंच त्यांचं नियोजन देखील एक नंबर होतं। खिलारांना पिण्यासाठी पाणी व चारा याची उत्तम सोय देखील केली होती। तसंच प्रदर्शन बघायला आलेल्या सर्व खिलार प्रेमींना व मालकांना जेवणाचं देखील नियोजन एक नंबर होतं बरं का। आम्हाला बी भुका लागलेल्या, त्यामुळे आम्ही बी दणका दिलाच। जेवण काय एक नंबर क्वालिटी बाद जेवण होतं। खरंच भावांनो, हा जो नाद आहे ना, हा रक्तापलीकडचा नाद आहे। त्या नादाला तोड नाही, वयाची आट नाही, आवड लागत्या। आवड असली तरच असा हत्यार दावणीला तयार होते, आणि असं हत्यार तयार व्हायचं म्हणजे कुणाचं बी काम नवं, त्याला खरंच नाद लागतोय आणि तो नाद रक्तात असावा लागतोय। तसंच आमच्या कागवाड गावच्या सावकारांची पण बैलजोडी आली होती। तर मग सावकारांच्या बैलजोडीसाठी एक गाणं तर होणारच की। तसंच आमच्या मित्रानं देखील 2 पाड्या घेऊन आला होता। तर हत्यार बघायचं कसं आहे, डॉक्टर साहेब बी त्यांची पाडी घेऊन आले होते प्रदर्शनला। तर डॉक्टर साहेबांची पाडी काय हत्यारच होतं, कडक म्हणजे फुल। तर खिलार बघून झालं होतं, तर चला म्हणलं जरा जाऊया कमिटीकडं, स्पर्धा चालू होत्या बघूया म्हणलं। स्पर्धेच्या ठिकाणी काय बैल एकाबराच एक होते बघण्यासारखे। बैल पण खूप लांब लांबून आले होते, पंढरपूर, सांगोला, जत, आटपाडी आणि उपरीतून पण बैलजोडी आली होती बरं का। प्रदर्शन बघण्यासाठी गर्दी बी खूप होती। तिथं काय लहान मोठे सर्व चालते। कसा आहे, हा नादच रक्तापलीकडचा आहे, ह्या नादाला वयाची तोड नाही बघा। तर आपला ब्लॉग इथंच थांबूया। जर ब्लॉग आवडला असला तर एक लाईक, एक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। पायात भिंगरी बांधून